ब्रेकनंतर स्वागत. मेधा कुलकर्णी बोलतात. दाखल करण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, प्रभावी नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, हेही उपस्थित होते. प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हेही उपस्थित असतील. तर यांच्या तिघांच्याही उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अतिशय मनामध्ये आनंदाची भावना आहे. अतिशय छान काम करण्याची संधी मला पक्षाने दिली. पक्ष वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते आणि या संधीचं नक्कीच मी पुढच्या काळामध्ये सोनं करीन एवढीच ग्वाही मी पक्ष नेत्यांना तुमच्या माध्यमातून देते, जनतेलाही तुमच्या माध्यमातून देते की पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची विचारधारा ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच विचारधारेवर काम करण्यासाठी मी सदैव सज्ज राहीन. एवढंच या निमित्ताने सांगतो. महिलांचे कुठले मुद्दे येत्या काळामध्ये तुम्ही मांडणार आहात? खरं तर महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, परंतु ते 2029ला लागू होईल, तेव्हाही लागू होईल की नाही अशा चर्चा आहेत. काय तुमचं म्हणणं आहे याबद्दल आणि महिलांचे मुद्दे उपस्थित कराल? माननीय नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांचं मी मनापासून अभिनंदन करीन आणि आभार व्यक्त करीन समस्त महिला वर्गाच्या वतीने की महिलांचं रिझर्वेशनचं बिल हे नुकतंच पारित झालेलं आहे आणि जनगणनेनंतर म्हणजे 2029 सालाच्या निवडणुकीपर्यंत हे होऊ शकणार आहे आणि त्याच्याही आधी खरं तर माननीय नरेंद्र मोदी यांची हीच मानसिकता होती की महिलांना जास्तीत जास्त संधी ही राजकारणामध्ये आली पाहिजे. विमेन इन पॉलिटिक्सच्याही पुढे जाऊन विमेन लेड पॉलिटिक्स हा मंत्र त्यांनी पाळला आणि त्याच्यामुळे अनेक महिला मंत्र्यांना विविध प्रकारचे मोठे मोठे पोर्टफोलिओ हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये दिलेले आहेत. याच्यावरूनच हे सिद्ध होतं की महिलांना मोठ्या प्रमाणात संधी भारतीय जनता पार्टीने माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये दिलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये देशभरातल्या महिलांचे जे विविध प्रश्न असतील, जसं की आता सुद्धा तर मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, वरिष्ठ नेत्यांचे आभार मानलेत आणि स्त्रियांचे प्रश्न हे जास्तीत जास्त आपण दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि त्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेसाठी आपला अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. उपस्थित सगळ्या वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी आभार मानलेत आणि आपल्याला ही संधी दिली